तुम्ही शांतता ठेवा, मग मी चालू करतो तोपर्यंत. उमेदवारीचा अर्ज पुणे विभागाच्या विधान परिषदच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, शिंदे सेना आणि मित्र पक्ष या सगळ्यांच्या वतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विक्रम काकडे यांचं अर्ज दाखल केलेला आहे. विक्रम काकडे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी, सर्व स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणानं चर्चा करून ही निश्चित केलेली आहे. पुण्याची जागा महायुतीमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली आहे आणि त्यामुळं हा फॉर्म भरण्यासाठी केंद्रीय मंत्री आपले मुरलीधर अण्णा मोहोळ, माननीय महापौर परशुरामजी वाडेकर, मिनलताई, नीलमताई गोरे हे सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी या वेळेला उपस्थित होते आणि अजून आम्ही आजच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत वेळेपर्यंत कोणी कोणी फॉर्म भरलेले आहेत, कसे कसे फॉर्म भरलेले आहेत हे स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतर स्क्रुटिनी आणि माघार याच्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध होईल. ही आजची वस्तुस्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे आणि महायुतीचे सगळे लोक हे एकत्रित आहेत आणि एकत्रितपणानं ही निवडणूक आम्ही जिंकू, चांगल्या मताने जिंकू अशा प्रकारचा निश्चित आत्मविश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत. फॉर्म मग एकच भरलाय का दोन भरला? सुनील टिंगरे पण इच्छुक होते, ते पण फॉर्म भरायला आले होते. असं आहे की ज्या वेळेला आपण अर्ज भरतो त्यावेळेला त्याच्यात तरतूद अशी असते की मुख्य उमेदवार आणि त्याला एक सबस्टिट्यूट कॅन्डिडेट, म्हणजे कुठल्याही कारणानं पहिल्या उमेदवाराचा अर्ज जर बाद झाला तो जो सबस्टिट्यूट कॅन्डिडेट असतो तो त्या ठिकाणी पक्षाचा अधिकृत उमेदवार बनतो आणि म्हणून विक्रम काकडे यांचे 2 फॉर्म, सुनील टिंगरे यांचे 2 फॉर्म हे आतापर्यंत आम्ही भरलेले आहेत. त्याच्यामुळं याच्यामध्ये नवीन असं काही नाही, ही परंपरा आहे आणि त्या कायद्याने सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये वावगं काही आहे असं मानायला काही जागा नाही. पण भाजपचे राष्ट्रवादी लढणार असं सुरुवात होता, त्यांचं राष्ट्रवादीकडे फायनल झालं. मुद्दा असा आहे काकडे त्या अर्थाने आयडियल कॅन्डिडेट ठरले नाही. आता असं आहे की काकडेंनी आज पक्षामध्ये प्रवेश केला, म्हणजे विक्रम काकडे यांनी पण केला, संजय काकडे यांनी पण केला आणि पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांशी, वरिष्ठ आणि जिल्ह्यातल्या नेत्यांशी बोलल्याच्या नंतर ही उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. अधिकृत उमेदवार विक्रम काकडे हेच आहेत आणि सबस्टिट्यूट कॅन्डिडेट हे
सुनील टिंगरे आहे. नाराजी कशी करणार? नाराजी कशी करणार? विजय बंगल्यावर बैठक सुरू होती. नाराजगी सुद्धा दिसत आहे. मी तुमच्या 2017 मध्ये अजित पवारांना एक मिनिट मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. त्याच्या आधी बाकीचे नेते या ठिकाणी बोलतील आणि मी शेवटी ते प्रश्न 2017ला अजित पवारांना दगा देऊन काकडे जे आहेत ते भाजपसोबत गेले. अनेक नगरसेवक फोडले. आता अजित पवारांच्या माघारी त्यांच्याच पुत्राला पक्षप्रवेश घेऊन उमेदवारी दिली जाते असं बोललं जातंय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काय समजावून सांगाल? राजकारणाची समीकरणं नेहमी बदलत असतात. हा आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणानं केलेला निर्णय आहे. आमच्या कोर कमिटीने सुद्धा याच्या संदर्भामध्ये मान्यता दिलेली आहे. त्यामुळं या बाकीच्या विषयामध्ये काही अर्थ राहत नाही. तो आता पास झाला. आता पुढे जाताना निवडणूक जिंकणं, पक्षाची शक्ती वाढवणं आणि त्याच्यामधून कार्यकर्त्यांना न्याय देणं हीच भूमिका आमची सगळ्यांची राहणार. असं आहे की या बघा कोण काय म्हणतं त्याला काही अर्थ नाही. अशा कुठल्याही प्रकारचा निकष लागलेला नाही. याच्या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणाने सांगतो, हा पक्षाचा निर्णय आहे. कोर कमिटीने ज्या विषयावर चर्चा केली त्याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बाकीचा कुठलाही निकष याला लागत नाही. आणि तुम्हाला हे सांगतो, पक्षामध्ये सुद्धा कोणी नाराज नाही. असले तर त्याची नाराजी काढायला वेळ आहे. आता आज फॉर्म भरायचं मुदत संपलेली आहे. स्क्रुटिनी झाल्यानंतर, फायनल लिस्ट प्रसिद्ध झाल्याच्या नंतर, माघार झाल्यानंतर ही निवडणूक सुरू होईल. त्यामुळे बाकीच्या कुठल्याही इतर प्रश्नांना या व्यासपीठावरून उत्तर द्यायची गरज नाही. तुमच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या उमेदवारांनी पण अर्ज भरलेला आहे. महानगरपालिकेला एकत्र लढला होता तुम्ही. असं आहे की मी सांगितलं, राजकीय समीकरणं ही नेहमी बदलत असतात आणि त्याच्यामुळे आता सगळ्याच पक्षांना अर्ज भरण्याची त्याच्यामध्ये मुभा असते. त्याला काही सांगावं लागत नाही. तो त्यांचा अधिकार आहे. बाजूला भाजपचे नेते थांबले. प्रदीप कंदांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ती पण त्याच्याबद्दल केंद्रीय मंत्री मोहोळ साहेब बोलतील. अण्णा घ्या. थोडंसं पुढे या. ओके का? गडबड करू नका. अण्णा